माजी आमदार फारुख शाह यांच्या वतीने 22 जोडप्यांची सामूहिक विवाह सोहळा 7व्यांदा भव्य आयोजन। धुळे दिनांक 9 नोव्हेंबर रविवार 2025 रोजी धुळे शहरात आज पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी व मानवतेची उज्ज्वल मिसाल पाहायला मिळाली। शहराचे लोकप्रिय आणि जनप्रिय माजी आमदार फारुख शाह यांच्या वतीने भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये 22 जोडप्यांचा निकाह व रुखस्त कार्यक्रम संपन्न झाला। हे सामूहिक विवाह उपक्रम सलग 7व्यांदा यशस्वीपणे आयोजित करण्यात आला असून यामधून प्रत्येक वेळीप्रमाणेच यावर्षीही फारुख शाह यांनी अनाथ आणि गरजू कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारून त्यांचे संसार थाटून देण्याची सुंदर परंपरा कायम ठेवली आहे। या सोहळ्यात निकाहसोबतच वर वधूच्या पाहुण्यांसाठी उत्तम भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमाची खास आकर्षणाची गोष्ट म्हणजे नवदाम्पत्यांना संसार उभारणीसाठी आवश्यक असलेले गृहोपयोगी साहित्य जसे पंगत, गाद्या, कपाटे, भांडी इत्यादी भेटस्वरूप देण्यात आले। प्रत्येक जोडप्याला सन्मानपूर्वक आणि संपूर्ण साहित्यांसह घरी पाठविण्यात आले। शहरातील नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले। त्यांनी सांगितले की अशा प्रकारचे उपक्रम समाजात प्रेम, बंधुता आणि मानवतेची भावना वाढविण्यास मोठी मदत करतात। हा कार्यक्रम हे सिद्ध करतो की जर नियत शुद्ध असेल आणि ध्येय मानव कल्याणाचे असेल तर समाजामध्ये मोठे बदल घडवून आणत सुंदर आदर्श निर्माण करता येतात। आज 9 नवंबर 2025 को आप लोगों को ये खबर देते हुए बहुत ही मसरत और खुशी हो रही है। हमारे शहर के लोकप्रिय माजी आमदार आदरणीय फारुख शाह साहब की ओर से हर साल में 2 मरतबा इज्तिमाई शादियों का इंतज़ाम किया जाता है, जिसमें यतीम बच्चियों और गरीब बच्चियों की शादियां की जाती है और उनके मेहमानों के खाने के इंतज़ाम के साथ साथ उनको घर में संसार में लगने वाले जो सामान होते हैं, अशियाएँ होती हैं, वो भी साहब की जानिब से उनको मुहैया की जाती है। उसी तरीके से आज आप लोग देखोगे मेरे पीछे सब नौशे हजरात तशरीफ़ फरमा है। आप लोगों देखोगे आज 7वीं मरतबा माजी आमदार फारुख शाह साहब की ओर से इज्तिमाई शादियों का प्रोग्राम है और आज भी 22 जोड़ों का निकाह अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर हुआ है।